राम समर्थ श्रीराम भाग 28. लवकरच श्री महाराजांचं नाव इंदूरमध्ये सर्वतोमुखी झालं. त्यावेळचा इंदूरचा राजा शिवाजीराव होळकर यांचे वडील ते विशेषतः अडचणीत होते. इंदूरचा राजा अडचणीत होता आणि म्हणून तो त्यांच्या दर्शनासाठी आला. महाराजांच्या मनात त्याला भेटायचं नव्हतं म्हणून तो राजवाड्यातून भेटायला यायला निघाला. असं जेव्हा कळलं तेव्हा श्री महाराज जीजीच्या घरच्या एका कुणबिणीचं लुगडं त्यांनी नेसलं आणि तिला जोडीला घेऊन जात्यावर दळायला बसले. राजा आल्यावर इनामदारांनी त्यांचं स्वागत केलं. सर्वजण बसले आणि मग राजांनी विचारलं, तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत त्यांचं दर्शन मला घ्यायचंय, ते कुठे आहेत? इनामदारांना महाराजांनी आधीच पढवून ठेवलं होतं. त्याप्रमाणे ते बोलले, सरकार, ते आता घरात होते पण आता त्यांचा काही भरोसा नसतो. ते केव्हाही कुठेही पळून जातात. इतक्यात ते बाहेर पळून गेले. राजा म्हणाला, आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेलो हे त्यांना कळवा. इनामदार म्हणाले, जी सरकार, कळवतो. आणि राजा जायला निघाला. त्याच्या वाटेमध्येच श्री महाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्याने ओव्या गात होते. परंतु त्याच्या किंवा त्याच्याबरोबर आलेल्या कोणाच्याही हे लक्षात आलं नाही आणि म्हणून श्री महाराज प्रत्यक्ष घरात असून देखील राजाला त्या दिवशी दर्शन झालं नाही. राजा गेल्यावर घरामधली मंडळी सर्व हसू लागली आणि जीजी तर थक्क होत गेली. जीजीबाईला त्यावेळी 8-9 वर्षांची ताई नावाची एक मुलगी होती. श्री महाराज त्यांच्या घरी राहू लागल्यापासून दोघांची फार गट्टी जमली. ताईला त्यांचा लळा असल्यामुळे तिला त्यांच्या वाचून चैन पडेना. अहोरात्र ती त्यांच्यापाशीच असायची. एके दिवशी सकाळी श्री महाराज ताईबरोबर खेळत बसले असताना एक बैरागी त्यांच्या दर्शनासाठी आला. एखाद्या लहान मुलाप्रमाणे श्री महाराज त्या मुलीबरोबर खेळतायत हे पाहून तो संतापला आणि तोंडानी काहीतरी पुटपुटत परत जाऊ लागला. इतक्यात महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारली. त्याचा फार आदर सत्कार केला आणि तिथे येण्याचं कारण विचारलं. त्याने स्वतःची सगळी हकीकत सांगितली. ती अशी की बरेच वर्षांपूर्वी तो कुटुंबवत्सल होता. पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळे संसारामध्ये असून सुद्धा तो योग साधन करीत असे. पुढे त्याची बायको वारली. काही काळाने त्याने संसार आपल्या मुलाच्या स्वाधीन केला आणि सर्व संग परित्याग करून गुरुच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला. कर्मधर्म संयोगाने तिथे त्याला एक उत्तम योगी भेटला. गुरुजवळ 6 वर्षे अभ्यास केल्यानंतर गुरुने त्याला महाराजांच्या खाणाखुणा सांगितल्या आणि इंदूरमध्ये त्यांना भेटण्याची आज्ञा केली. पुढचा मार्ग समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हाच त्याच्या येण्याचा हेतू होता. परंतु तो हिमालयातून इतका लांब आला आणि ज्यांना भेटण्यासाठी आला ते महाराज लहान मुलीबरोबर खेळत बसलेले पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलो, आपले श्रम वाया गेले असं त्याला वाटलं. म्हणून तो चिडला आणि आपल्या गुरूंनी आपल्याला असल्या माणसाकडे पाठवलं असं कसं हे त्याला कळेना. तरी आपण मुकाट्याने आता परत जावं आणि आपल्या गुरुला भेटावं म्हणून तो आला तसाच परत निघाला होता. बैराग्याची ही हकीकत ऐकून महाराजांनी त्याचा मोठा गौरव केला. त्याला म्हटलं, आपण इथे आलात हे फार बरं झालं. मला योग बीक काही येत नाही, पण गुरुच्या घरी मी पडून होतो तेव्हा काही गोष्टी नजरेखालून गेल्या. त्यातल्या थोड्याशा सहज लक्षात राहून आठवतायत. त्यामध्ये तुम्हाला काही शिकण्यासारखं असलं तर बघा. असं म्हणून त्यांनी ताईला जवळ बोलवलं. तिच्या पाठीवर कौतुकाने थाप मारली आणि आसन घालून समाधी लाव असं तिला सांगितलं. ताईने लगेच परकराचा काचा मारला. ती सिद्धासन घालून बसली आणि तिने डोळे झाकून 2-3 मिनिटं झाल्यानंतर तिची समाधी लागली. 15 मिनिटानंतर महाराजांनी तिला ताई असं म्हणून हाक मारताच तिची समाधी उतरली. या मुलीला आपण प्रश्न विचारा आपले असं त्या योग्याला सांगितल्यावर त्याने तिला ध्यानधारणेसंबंधी अनेक प्रश्न विचारले आणि ताईने त्या सर्वांची खडाखड उत्तरं देऊन त्याचं गाडं कुठे अडत होतं तेही बरोबर सांगितलं. हा सगळा प्रकार पाहून तो बैरागी थक्कच झाला.
एकदम महाराजांच्या पाया पडून त्यांना म्हणाला, महाराज महाराज, आपण मला क्षमा करा. आपल्या जवळच्या लहान मुलीला सुद्धा इतका योग येतो, मग आपली अवस्था काय असेल. माझं पूर्ण समाधान झालं, मी आनंदाने जातो. महाराजांनी त्याला 8 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतलं. आपण स्वतः त्याला योगाच्या क्रिया दाखवल्या आणि नंतर परत गुरुकडे पाठवून दिलं. इंदूरमध्ये येऊन महाराजांना 6 महिने होत आले होते. आता इथे जास्त राहण्याचं काही कारण नाही असं पाहून तिथून निघून जाण्यासाठी महाराजांनी निमित्त काढलं. एक दिवस रात्री 10 वाजता गवळी बुवा दर्शनासाठी आला. जिजीबाई त्याला म्हणाली, महाराज आत्ताच जरासे पडलेत, उद्या सकाळी आलास तर नाही का चालणार. गवळी म्हणाला, हो हो चालेल ना, मी उद्या सकाळी येईन. माझं तसं काही काम नव्हतं आणि तो तसाच परत घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जिजीबाईंच्या वाड्यामध्ये तो आला. महाराजांच्या पायावर त्याने डोकं ठेवलं. मग महाराज त्याला म्हणाले, अरे काल कुठे होतास, मी तुझी कितीतरी वाट पाहिली. त्यांनी सहज उत्तर दिलं, मी काल रात्री आलो होतो, पण आपण विश्रांती घेत होतात म्हणून जिजींनी मला परत पाठवलं. झालं. लगेच महाराजांनी उग्र रूप धारण करून जिजीवर ओरडायला सुरुवात केली. म्हणाले, मला इथे कैदेत ठेवलंय, माझी कुणाशी भेट होऊ देत नाही, मला कुणाशी मोकळेपणाने बोलू देत नाही, मला जीव अगदी नकोसा झालाय, एक क्षणभर देखील मी आता इथे थांबणार नाही. असा अकांड तांडव करून म्हणाले, मी इथे पाणी सुद्धा पिणार नाही. हा पहा, हा मी असाच निघालो. ही सर्व गडबड ऐकून इनामदार आले. समोर हात जोडून उभे राहिले. महाराजांची क्षमा मागू लागले. तेव्हा महाराज अगदी शांतपणे म्हणाले, मला आता जायला पाहिजे, मी पुन्हा लवकरच येईन. इतक्यात जिजीबाई आणि ताई दोघी आल्या. त्यांच्या पाया पडल्या. त्यांना देखील तसंच सांगितलं. महाराजांनी सर्वांचा प्रेमाने निरोप घेतला आणि इंदूर सोडलं. श्रीराम समर्थ. श्रीराम.